घरात लाईट येईल काय कामाचं आहे, तिचा आयुष्य व्हायला आहे. तसं हा सोपं उदाहरण देतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. ज्याच्यासाठी केलेलं कार्य त्याच्यासाठी जर वापरलं गेलं नाही तर त्याच कार्याचं जीवन व्हायला आहे. उदाहरण देतो बघा. हे वर्ष फार पवित्र आहे. मला वाटतं निवृत्ती बाबा या वर्षी कोणता महिना आहे? अधिक मासाचा महिना. हा म्हणजे जवायांसाठी लकी ड्रॉ आहे अर्थात. हा परवा काढे. त्याला शास्त्रामध्ये बरेच नाव आहेत. एक म्हणजे अधिक मास, एक म्हणजे पुरुषोत्तम मास, आणि मला वाटतं आपल्या खानदेशात एक स्पेशल नाव आहे त्याला. दोंड्याचा महिना. निवृत्ती बाबा हे दोंड्याचा महिना नाव शास्त्रामध्ये नाही बरं, पण मी असं लॉजिक लावलं. माझा तर्क मी असा लावला, हे नाव असं पडलं असलं पाहिजे. माझा तर्क सांगतो मी. नेमकं एखाद्या जवाई नाव धोंड्या होई आणि तो रागे बरी होई म्हणून हा म्हणजे माझा तर्क मी लावला. अधिक मासाचा महिना आणि एका मुलीचं लग्न झालं. निवृत्ती बाबा ऐका, टाइमपाससाठी कीर्तन नाही, हसण्यासाठी नाही, शिकण्यासाठी. बघा, ज्याच्यासाठी केलेलं कार्य जर तो आला नाही किंवा त्याने वापरलं नाही ते वाईला जातं. कसं जातं उदाहरण देतो. एका मुलीचं लग्न झालं, मुलगी दिली मुंबईला. जावई फार मोठा साहेब आहे, थाटामाटात लग्न झालं आणि पोरगी घेऊन जावई गेला. 1 वर्ष झाला जावई सासरवाडीला जेवायला आला नाही. आणि योगायोगाने अधिक मासाचा महिना आला. त्या सासूने फोन उचलला. बरं, फोन लावला, जावई बापू अहो या वर्षी अधिक मासाचा महिना आहे, अर्थात मे महिन्यात येतोय, आंब्याच्या दिवसात येतोय, योगा चांगला आहे. या वर्षी तुम्हाला आंब्याचा रस खायला अधिक मासाच्या महिन्यात यावं लागेल. जावई म्हणे, आम्ही साहेब खरंच दिलगिरी व्यक्त करतोय, माफी मागतो, 1 वर्ष झाला लग्नाला आलो नाही, पण निश्चिंत राहा, या वर्षी अधिक मासाच्या महिन्यात मी जेवायला येतो, चिंता करू नका. आनंद वाटला सासू. अधिक मासाचा महिना लागला. पहिला आठवडा गेला. दुसऱ्या आठवड्याला फोन उचलला, जय बापू आठवड्यानं अधिक मासाचा महिना लागला, पहिला आठवडा गेला. दुसरा आला, चिंता करू नका मामी साहेब, येणाऱ्या रविवारी बरोबर 12 वाजता मी तिथं पोहोचतो, चिंता करू नका. आनंद वाटला. खरं सांगू महिलांना, जावई सासरवाडीला येणारे सर्वात जास्त आनंद कोणाला होतो? सालीला, सासूला. हा, नाकाचा मोती ठेवी गा राखी, पण शिरसुलीकर जवाई चांगला पाहिजे, पेनारा नको. जवाई चांगला पाहिजे. त्या सासूला आनंद वाटला. सासू म्हणे, वा वा जवाई येत आहेत मुंबईवरून, अधिक मासाचा महिना आहे. ती जळगावला गेली. सासू जळगावला. निवृत्ती बाबा सासू जळगावला गेली आणि सासूने आंबे घेतले. शिरसुलीकर बदामे नाही, हापूस आंबे घेतले. श्रीमंत होती सासू, सर्व योजनांमध्ये बसलेली होती. लाडकी बहीण योजना, हाफ तिकीट योजना, नवरा नाकी जागा पावा माहीत, सर्व योजनेत माहीत होती. 500 रुपये किलोचे हापूस आंबे आणले महाराज. मग जावायला एकट्याला जीव घालायचं नाही, मग गावाचे मेन लोकांना जीव घालायचं. पहिलं पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक सर्वांना आमंत्रण दिलं. महाराज सर्वांना आनंद झाला. पोलीस पाटील म्हणजे बदामे आंबा गण खायला तर वापस आंबा कस काय 500 रुपये किलोचे. महाराज सर्वांना आमंत्रण सांगितलं. शुक्रवार गेला, शनिवाराला सासूबाईने काम वाटून दिलं सर्वांना. तू रस करायचा, एका बाईला म्हणे तू तळण काढायचं, एका मला म्हणे पुरणपोळी करायची. लहान पोरांना सांगितलं तू साबण द्यायचा, तू पाणी काढायचंय, तू पाहुण्यांना टावेल द्यायचा आहे. सर्वांना काम महाराज एवढी तयारी, दिग्गज तयारी चालू आहे. आणि शनिवारची रात्र सुद्धा गेली आणि रविवारचा दिवस सुद्धा झाला. सर्वांना आनंद आहे. महाराज सरपंच म्हणे, वा वा हापूस आंबा आहे. पोलीस पाटील म्हणे, हापूस आंबा आहे, हापूस आंब्याचा रस आहे, गावरानी तूप आहे, तुम्ही फक्त ऐका. तुम्ही नाही होता बरं का. एवढा आनंद आहे महाराज. 10 वाजले 10. पोलीस पाटील म्हणे नाश्ता करले. अरे अरे काय काशी तरी काय काशी, नाश्ता करू नको. सरपंच म्हणे चल. 11 वाजले. 11 वाजता फोन लावला, जय बापू कुठपर्यंत आलाय? मामी साहेब चिंता करू नका, नाशिकच्या पुढे आलेलो आहे. म्हणजे वा येत आहे तुम्ही. 11, 12, 12:30 1 पर्यंत पोहोचताय. इकडे दिग्गज तयारी चालू आहे. 11:30 झाले. निवृत्ती बाबा पोलीस पाटीलला हा गाव होता. पोलीस पाटील म्हणे, ताई जवायला यायला थोडस उशीर आहे, तोपर्यंत आपण एक पहिली पंगत पटाटी. सासून एवढे थोडे करून पाहिलं म्हणे, भाऊ राशीत राहिले तर घरी त्या पंगत पण करता नाही. तो सरपंच म्हणे, हो भाऊ याला आला यार, अगदी पंगत उसकाली. हा भेटेल तेव्हा भेटेल. कपचूपच हापूस आंबा आहे. राजापुरी नाहीये, तोतापुरी नाहीये, बदामी नाहीये, कोणता आहे आंबा. लक्षात ठेवा तुम्ही. चालेल जावं येतील तेव्हा. 12 वाजले 12.
पुन्हा फोन लावला जय बापू कुठपर्यंत आलाय चिंता करू नका मामी साहेब 40 गाव पर्यंत पोहोचलोय वा रस्ता चांगला या म्हणजे 1:30 वाजेपर्यंत पोहोचताय तुम्ही चिंता नाही 12:30 झाले 1 वाजला गाडी आता जवळजवळ मला वाटतं कसगावच्या पुढे आली पाचोऱ्यापर्यंत बडगाव पर्यंत गाडी पोहोचली नाही का आतुरता आहे महाराज सर्व भाऊबंदकी जमा झाली आहे सर्व मेन दिग्गज लोक तयार झाले स्वयंपाक तयार आहे फक्त जवायची वाट पाहिली जाते पंगत कोणासाठी आहे बोला 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 जवायासाठी हा एवढं विसरू नका आता गाडी आता कसगावच्या पुढे आलेली आहे आणि मस्त जवाई बी आनंदात आहे निर्तिबा आणि वरच्या साहेबांचा फोन आला अहो म्हणे कुठे निघालात म्हणे सासरवाडीला चाललोय अधिक मासाचा महिना आहे आंब्याचा रस खायला मोठे साहेब म्हणे एक काम करा आपल्या ऑफिस मध्ये मुंबईला अर्जन काम निघालंय अर्जन तुम्ही जिथं आहात तिथून परत या जर नाही तुम्ही आलात तर तुमची ड्युटी धोक्यामध्ये तुम्ही ठरवा आता काय करायचं एवढं मोठ्या साहेबांनी सांगितलं आणि फोन कट केला आणि जवायची लाईट लागली जवायने ड्रायव्हरला सांगितलं ड्रायव्हरला म्हणे फिराव गाडी ड्रायव्हर म्हणे हापूस आंबा म्हणे मरू दे जर ड्युटी राहिली तर रोज आंब्याचा रस आहे पण जर ड्युटी गेली आपली भिकारी बना शिवाय फिरव गाडी जशी फिरवली कसगाव पासून महाराज 40 गाव रस्त्याला निघाली 1:30 वाजली ती जवायला फोन लावला जवाय बाबू पाचोऱ्यापासून यायला एवढा उशीर लागत नाही एवढा तुम्हाला उशीर का जवाई बाबू म्हणे चिंता करू नका मामी साहेब थोडस रस्त्याचं काम चालू होतं मध्ये थोडासा गाडीला उशीर झाला एक काम करा माझा आदेश आहे तुम्ही एक पहिली पंगत बसवा आता पंक्तीचा राजा कोण होतो जवाई राजा बोले दलाल ऐकावं लागतंय सासूचा चेहरा पडला सासूने आता काय करायचंय ते पोलीस पाटील सरपंच आजूबाजूच उभी होती कोणाला कान लावायची कुठलं कुणाचा करावं करत दाबून जीवन बाकी आपण सासूचा पर्याय संपला सासू म्हणे पोलीस पाटील साहेब म्हणे काय म्हणे बसवा पहिली पंगत त्या म्हणे वा आधी जवळ कळबी येऊ नको पहिली पंगत बसली महाराज वदनी कवर घेत पुरणपोळी तळण आंब्याचा रस त्याच्यावर गावराने तूप पहिली पंगत बसली जा इकडं सासू टेन्शन मध्ये पहिली पंगत चालू झाली आपल्याला जावायला पहिले बसवायचं होतं पण जावायचा आदेश असा आलाय काय करायचंय महाराज काय करायचंय पहिली पंगत 1 तास चालली 2:30 वाजेपर्यंत सगळ्यांना बुक्या बिचारा काहीच काय 2:30 वाजेपर्यंत पंगत चालली उठे नाही 1 तास झाला ते बाहेर ते म्हणे ओ दुसरी पंगत बसली का त्या म्हणे पहिलीच उठेल नाही पहिलीच पंगत उठली नाहीये महाराज जवळजवळ 2:30 वाजले 2:30 ती सासू म्हणे काहीतरी काळाबाज आहे एवढा यायला उशीर लागत नाही सासू इकडनं फोन लावणार नव्हती वा तेवढ्या जवाईंचाच तिकडनं फोन आला आणि जवाई बापू अरे एवढा वेळ लागत नाही एवढा वेळ कशाला आहे जवाई बापूचे आवाज खाली गेले जवाई बापू म्हणे मामी साहेब माफी मागतोय दिलगिरी व्यक्त करतोय मला मनाला फार खराब होतंय पण घडू नये असं घडलंय मोठ्या साहेबांचा फोन आला अर्जंट काम आलेलं आहे मीटिंग आहे मला त्यांनी धमकी दिलेली आहे नाही जर परत आला तर ड्युटी धोक्यामध्ये आहे मामी साहेब माफी मागतोय पुढच्या वेळेस नक्कीच मी आंब्याचा रस खायला येईल पण एवढ्या वेळेस माफी मागतोय मला अर्जंट पुन्हा मुंबईला परत जावं लागतंय माफी मागतोय एवढं जवाई बोलला महिला जावाईने फोन कट केला मला खरंच सांगा सासूला बरं वाटलं असेल ना हा सासूची तळपायाची आग मस्तकाला निघती बुवा सासूची तळपायाची आग मस्तकाला गेली फोन जावायचा ठेवला तोपर्यंत तो पोलीस पाटील आगाऊ जेवणात बसलेला तर पहिल्या पंक्तीला तो पोलीस पाटील जेवणावरून परत आलाय दारामध्ये आलाय आणि एवढा मोठ्याने डर दिला त्याने अन्नदाता सुखी भाऊ ते सासू एवढे डोळे करून पाहिजे तू म्हणे ती सासू म्हणे तू निघी जाय मार खायची सर्व यायला लागले महाराज सरपंच म्हणे ताई अरे किती सुंदर पंगत दिली आहे किती मस्त आहे हापूस आंबे होते गावरानी तूप होतंय किती मस्त पंगत आहे किती चांगली आहे किती लोक जेवले पण सासूचं उत्तर ऐका मला ते उत्तर अपेक्षित आहे सासू म्हणे अरे पंगत चांगली आहे पण मी दिलेली पंगत बटी वाईला गेली तो सरपंच म्हणे ओ ताई चांगलं बोला मी गावाचा प्रथम नागरिक आहे मी सरपंच आहे हे ग्रामसेवक आहेत हे पोलीस पाटील आहे हे ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आम्ही एवढं तृप्त होईपर्यंत जेवलोय तरी तुम्ही दिलेली पंगत कशी व्हायला गेली त्या सासूचं उत्तर घरी न्या शिरसोलीकर माझं कीर्तन सफल आहे ते सासू म्हणे तुम्ही 100 लोक जेवलात याचं नवल नाही पण मी ज्याच्यासाठी पंगत दिलेली होती जर तो जेवला नाही तर मी दिलेली पंगत ही व्हायला गेली तसं देवाने सुंदर देह ज्याच्यासाठी दिलेला आहे त्याच्यासाठी जर शिरसोलीकर तुम्ही वापरला नाही
महादेवाची किंमत व्हायला गेल्याशिवाय राहणार नाही. नाही तर हे संसार जाईल या ज्याच्यासाठी दिलंय देवाने. कारण देणारा येतोय आणि नेणारा सुद्धा तो. जे देता देव विता देणारा सुद्धा देव आहे आणि नेणारा सुद्धा देवच आहे.